अंजली दमान यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा अजित पवारांकडे वळवलाय। 17 तारखेला आपण लंडनहून आता मुंबईला येत आहोत। माझ्या 3 वर्षाच्या उत्पन्नाची कागदपत्र मी आणते, अजित पवारांनी देखील आणावीत, असं आव्हान दमानी यांनी दिले। पाहूयात। अंजली दमनिया, मी आज पण सांगतो, रिचार्जवर चालणारी बाई आहे। वर्षातून 2 फॉरेन ट्रिप करते, त्याचं उत्पन्न काय सांगावं। 17 तारखेला मुंबईत माझी संपत्ती, माझे ITR, माझा पासपोर्ट सगळं घेऊन मी येते। हिम्मत असेल तर अजित पवारांनी पण यावं। अंजली दमानी आणि अजित पवारांमधला वाद आता उत्पन्नापर्यंत आलाय। रिचार्जवाली बाई म्हणत दमानी यांनी परदेश दौरे आणि उत्पन्नाचे स्रोत सांगावे, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाणांनी निशाणा साधलाय। त्यावरून आपण 17 तारखेला उत्पन्नाचे कागदपत्र घेऊन मुंबईत येते, अजित पवारांनीही यावं, असं चॅलेंज दमानी यांनी दिलंय। अंजली दमनिया, मी आज पण सांगतो, रिचार्जवर चालणारी बाई आहे। आजचं आणि कालचं जे रिचार्ज आहे, हे तिचं रिचार्ज झालेलं आहे म्हणून ते आमच्यावरती टीका करते आहे। आणि ती काय तत्वाच्या गोष्टी करते, वर्षातून 2 फॉरेन ट्रिप करते, त्याचं उत्पन्न काय सांगावं। तिने दाखवावं महाराष्ट्राला पासपोर्ट। प्रत्येक दरवर्षी तुमच्या फॉरेन ट्रिप किती होतात। कालच ह्या बाईवरती इतकी तत्वनिष्ठ आहे की हिच्यावरती 8 तारखेला ED मध्ये तक्रार दाखल झालेली आहे, इन्कम टॅक्समध्ये तक्रार झालेली आहे हिच्या नवऱ्याच्या विरोधात आणि हिच्या विरोधात। ही इतकी तत्वनिष्ठ आहे की गोरगरीब जनतेच्या जमिनी लाटते आणि बिल्डराच्या घशात घालते। माझ्याकडे सडळ पुरावे आहेत। मला मुद्दाम सांगायचं की हो, मी लंडनला आहे आता, 17 तारखेला परत येते। 17 तारखेला परत आल्यावर हिम्मत असेल तर तुमच्या मालकांना पाठवा, तुमच्या अजित पवारांना, तुमच्या मालकांना माझा निरोप द्या की आव्हान आहे माझं, 17 तारखेला मुंबईत तुम्ही कुठच्याही चॅनलवर म्हणा, ओपन म्हणा, डिबेट ठेवायला मी करायला तयार आहे। माझी संपत्ती, माझे ITR, माझा पासपोर्ट सगळं घेऊन मी येते। हिम्मत असेल तर अजित पवारांनी पण यावं। अंजली दमानी या सध्या लंडनमध्ये आहेत। पुन्हा अजित पवारांसोबतच्या वादाची सुरुवात दमानी यांच्याच ट्विटनं झाली। लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून अजित पवार हे गुलाबी जॅकेटमध्ये फिरतात। त्याच गुलाबी जॅकेटवरून दमानी यांनी अजित पवारांना डिवचलंय। गुलाबी जॅकेट घालून गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून जनसन्मान होत नसतो। त्या जनतेनं कष्टानं कमवलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न करणं, भ्रष्टाचार न करणं हा जनतेचा खरा सन्मान होईल। तो तुमच्याने या जन्मी शक्य होणार नाही। केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो। तर अंजली दमानी यांनी उत्पन्नाचे कागदपत्र घेऊन यावेत, असं आव्हान दिल्यानंतर अजित पवारांना तेवढंच काम नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। अजित पवारांना काही दुसरा कामधंदा नाही का? दररोज म्हणजे अंजली दमानीशी संवाद करत राहायचं, ते काय आरोप करते त्याच्या उत्तर देत बसायचं, हे काय आहे? ते अजित पवार आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत आहे, आमच्या विकासासाठी काम करत आहे। अंजली दमानिया आणि अजित पवारांमधला वाद राहून राहून वर येत असतो। आता दमानी यांनी 17 तारखेला लंडनहून परत येणार असल्याचं म्हटलंय, त्यामुळे 17 तारखेला दमानिया काय करतात ते दिसेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।